दर्शन जेव्हा गेले तेव्हा असं वाटलं होतं की आशाताई उठतील आणि काहीतरी म्हणतील आणि एक मोठा आशा तिथे होईल. पण आज पडद्यामागे ते आज गेलेले आहेत. त्यांना मी मनापासून आमच्या कुटुंबाच्या वतीने, पक्षाच्या वतीने आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ईडीची छापेमारी सुरू झाली. नाही, आता हे दुर्दैव आहे की एकतर ह्या सगळ्या खरात प्रकरणात महिलांच्या बद्दल जे काही व्हिडिओज वगैरे आले ह्याच्यात खूप म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत नाही की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी भयानक आणि गलिच्छ अशा गोष्टी होत होत्या. आणि त्याच्यात आता हा हवालाचा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसते. धक्कादायक आहे. म्हणजे खूप मोठं रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने ह्या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलंही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये. आज महाराष्ट्रामध्ये आमची अपेक्षा आहेत की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे हे आत्तापर्यंत जी इन्क्वायरी केली आहे त्याच्यात सातत्य ठेवून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आधी आभार मानलेत. कारण का ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधी अनेक सत्तेतलेही लोक आलेले आहेत. पण ह्या भोंदू बाबाच्या विरोधात पोलीस यंत्रणा आणि होम मिनिस्ट्री जे करते ते स्वागतच केलं पाहिजे. त्याचं अच्छे को अच्छा बोलना चाहिए. जर सरकार जरी आम्ही विरोधात असले तर चांगलं काम करत असतील तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री जी पावलं टाकतायत त्याचं स्वागत आहे. पण एवढीच इच्छा आणि विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्याला की कुठल्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि असल्या बाबतीत कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या ज्या गोष्टी झाल्या त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तर या सगळ्या अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा मोठा रोल जो आहे तो पाहायला मिळतोय. परंतु रुपाली चाकणकर यांची चौकशी न होता त्यांच्या बहिणीची प्रतिभा चाकणकरांची आज शिर्डी पोलिसांकडनं चौकशी केली जाते. बडी नावं या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत, परंतु अद्याप त्यांना चौकशीला सामोरं जावं लागत नाही. कुठेतरी चौकशीमध्येच हा सगळा विसंवाद पाहायला मिळतोय का? आज कॅबिनेट आहे. माननीय मुख्यमंत्री मुंबईतच आहेत कॅबिनेटसाठी. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्रीच ह्याच्यावर योग्य ते उत्तर देऊ शकतील. आणि अजून इन्क्वायरी चालली आहे त्याच्यामुळे कुणाच्या एका व्यक्तीचं नाव घेणं संयुक्तिक राहणार नाही. इन्क्वायरी जशी जशी पुढे जाईल त्याच्यातून खरंच कळेल कोण त्याच्यात होतं आणि कोण नव्हतं. परंतु अशोक खरात हे प्रकरण जे आहे ते राजकीय दृष्ट्या शिजवलं जात आहे का? कारण की जे सत्तेतले मित्रपक्ष आहेत त्यांना कुठेतरी भाजप टार्गेट करत आहे अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार रोहित पवार यांनी काल देखील व्यक्त केलं. त्यांनी ट्विटमध्ये सुद्धा सांगितलं की सत्तेतलाच मित्रपक्ष एका मित्रपक्षाची मे महिन्यात शिकार करणार आहे म्हणून. एकतर अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत. म्हणजे ही काही एकटी खरातांची केस नाही. अनेक व्हिडिओज असतील, भ्रष्टाचार असतील, अशा अनेक केसेस तुमच्या माध्यमातून येत आहेत. काही गोष्टींना सिलेक्टिव्हली टाळलं जातं असंही काही लोकांच्या लक्षात येतं. अशाही माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून गोष्टी होत आहेत. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जे खरं आहे मग तो व्हिडिओ असू दे, भ्रष्टाचार असू दे किंवा हवाला असू दे किंवा जे काय हे गोलमाल सगळा चालला आहे, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात ह्या सरकारला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने एका विश्वासाच्या नात्याने मतदान करून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.